तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 19 नोव्हेंबर. सो दीदीच्या स्पेशल फेवरेट फूड्स आम्ही बनवणार आहे. मम्मी बनवणार आहे. आता इडली केले आणि ह्याच्यानंतर बनवणार आहे संध्याकाळी. सो आणि दीदीचं केळवण करायचं. दीदीला माहिती नाही आहे. आम्ही सगळं मी लगेच खाऊन घेतो आणि टेबल सजवायचं आहे. सो पूर्ण टेबल सजवी आणि मग दीदीचं केळवण करू आम्ही घरातल्या घरात. म्हणजे जे पण फेवरेट फूड्स आहेत ते आत्तापासून म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत पूर्ण रोज फेवरेट फूड बनणार आहे. तर सो डेली व्लॉग्स येतील आजपासून. मी लगेच खाऊन घेतो लगेच फटाफट. ओके, ती गेली का अंघोळीला? तर दीदी मम्मी ताट तयार करते, तोपर्यंत मी लगेच डेकोरेट करून घेतो. म्हणजे नॉर्मल करायचं आहे. आणि म्हणजे दीदी आम्हाला एक तर लगेच मी जातो गपचूप सगळं करून घेतो. ती यायच्या आधी आपलं झालं पाहिजे. डन झालं आहे. छोटं मोठंच केलं आहे लगेच फटाफट. आणि मग फायनल असं नॉर्मल केलं आहे. नाश्ता काय नाही, लगेच आली ती बाहेर व्हायचा असं केलं आहे. ती लवकर आले. मेन तिला लिटरली मम्मीने कढी लावून ठेवले. संध्याकाळी पण काहीतरी मेन्यू बनणार आहे. तो त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही, मजा येणार आहे. ओके. तिचे डोळे आपट तिथे आपट बस कोल्ड डोळे. रडू नको माण, मी पाण्याला जाते. तिन्हीच्या तिन्ही बहिणींना बोलवलंय. ते येतील आणि भरवतील दिसते. आणि हे ओनली गर्ल गँग सगळ्यांचे एकदा. ओ माय गॉड बेब, मला वाटलं की भरवणार आहे पण सगळ्यांना आणलंय खाण्यासाठी. स्कॅम हो गया भाई मेरे साथी. बोललेलो मी भाई, मी एक ब्लॉग काढणार आहे. सो तुम्ही तुमचे कपडे तुम्ही बघा. आता मला नाही सांगायचं. हे बघा गॉसिप चालू झाल्यात मुलींच्या. पडला मोबाईल परत हँग व्हायला लागला. जाऊ द्या, मी मोबाईल ठेवून देतो. आता दोनदा आतापर्यंत मोबाईल पडलाय. मम्मीने खक्कन टेकवलं एकच दिवशी माझ्या. दीदीला आलेलो पार्लरमध्ये घेऊन. दीदी गेले पार्लरमध्ये. दीदीला 5 वाजेपर्यंत लागेल टाईम होईल. आताशी 2 वाजले. तर मी द्रोणचं कॉल आलेलं. द्रोण विचारत होतं बाहेर जायचं. मी जाऊन येतो लगे. आम्ही चाललो अंबाडीला. आता अंबाडी नाही सॉरी भिवंडीला जाऊन येतोय. त्याचं काहीतरी नोटरी करून घ्यायची आहे. सो त्यासाठी येतोय तो. त्याच्या बिल्डिंग खाली मी थांबलोय. इथं राहतो द्रोण. सो वेट करतो त्याच्यासाठी. मी भिवंडीला पोचलोय. आता ह्याचं काम झालं ऑलमोस्ट. इथं दिलंय हे बघा. हा भिवंडीचा कोर्ट आहे हावाला. MBBS साठी ट्राय करतोय भाऊ. हे ड्रोन झालं गाईज. आमचं सगळं भिवंडीचं काम झालेलं आहे. ड्रोन ड्राईव्ह करतोय. झालं दीदीचं पार्लर सगळं करून. आणि फ्रायडेला आहे हळद माकू काय बोलतात ते. मग सॅटर्डेला नाही आमच्यामध्ये करत. आणि मग संडेला आहे लग्न. सर्वांनी लग्नाला या. पण तो उतरायचं ना आपल्याला. गाईज ट्रॅफिक लागलेली आहे इथे. आणि आम्ही लवकर निघण्यासाठी जरा साईड मी चाललोय. दीदी पार्लर बघू कसं झालंय. तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये दीदी आमची कशी सुंदर दिसते. आता या वर्षा दीदी आणि ते लोक घेत आहेत वडापाव आणि मग लगेच निघू. आम्हाला जाताना ट्रॅफिक नको लागाय कारण की लागलेली ऑलरेडी लाईन ते वर्षांपर्यंत. बघू आता किती वेळ लागतोय घरी पोचायला. घरी पोचून पण मग बनवायचं आहे काय 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 काय. तुम्ही बघा काय बनवणार आहेत. एकदम यम्मी. मी घरी आलोय. दीदी पण घरी आले. जस्ट सगळे घरी पोचलोय.
7 वाजलेत परफेक्ट. आणि मम्मी बनवते आहे, मला दाखवतो काय बनवते आहे. मम्मी बनवते आहे पिझ्झा. पिझ्झा मम्मी हाय कर. पिझ्झा बनवते. आणि ह्या मुलीला, ती म्हणजे मम्मीच्या माझ्या मुलीला आवडतो पिझ्झा. सो त्यासाठी आम्ही पिझ्झा बनवतोय. लगेच तयारी करतो, बनवताना दाखवतो तुम्हाला परफेक्ट. गाईज जी पिझ्झावरची जी भाजी असते ती बनवले आम्ही आमच्या पद्धतीने बनवतो आणि तो बेस्ट होतो एकदम. आम्ही माझ्या काकीकडनं शिकलेली आहे माझी मम्मी हे पिझ्झा बनवायला. त्याच्यानंतरच तू बनवलाय. काकीने एकदा बनवलेला तेव्हा नंतर तू बनवलायस इथे. हो नको नाही काकीने बनवलेलं मी बघितलेलंच नाहीये. जाऊ द्या, बायकांना माहितीये ना, लक्षात राहत नाही. आता ब्लॉग बंद झाल्यावर गाईस दीदीचा बॅग भरायचा कार्यक्रम चालू आहे छोटा. तर आता ती बॅग भरते आणि इथं थोडी रील शूट करतोय मी, म्हणजे तिच्या अकाउंटसाठी टाकायला. तर आता रील शूट करू आम्ही. मला इंद्र रुद्रस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तोरिष्टदेवी स्वस्ति नं बृहस्पते ददातु. ओम गणपते नमः. अरे 4 ह्याच्यामध्येच भरली. यायला पप्पा एक नंबर मध्येच चालू झाले, समजलंच नाही मला. अनएक्सपेक्टेड भाई, स्क्रिप्टेडच नव्हतं हे, माहितीच नव्हतं का पप्पा फोटो काढणं एक झालं ना. हो फोटो काढला. जा, तुम्ही झालं आता हे सगळं बॅग भरायचं झालं. आता पिझ्झा बनवायला बॅक टू किचन. मामाज बॉय अँड मम्मा इन किचन. आता मी तुम्हाला दाखवतो पिझ्झा कसा आम्ही बनवतो ते. ब्रेड पहिले शेकून घेईल मस्त आणि नंतर तो पिझ्झा सॉस आहे तो थोडा टाकणार आणि मग त्याच्यानंतर तो पसरवून घे मम्मी लगेच. सप 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 सप. मम्मीला येत नाही वाटतं. त्यानंतर भाजी टाकायची थोडीशी. किचन इग्नोर करा, ते जरा दीदीने जाळलं आहे ते सगळं. हे घेतं वरती पण जरा अजून नीट पसरव आई. मग नंतर थोडासा त्याच्यामध्ये चीज टाक. मग आपले चीज स्लाईस पण आहेत तर ते थोडेसे टाकूया आपण. चीज थोडंसं टाकल्यानंतर मग ह्याला आपण कवर करू आणि मग चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो थोड्या वेळानं. जाऊ द्या, मम्मी माझी टाकायला सुरुवातच केला आणि तिने, तर ते टाकू द्या. सो मग त्यानंतर मग दीदीला आम्ही खायला देऊ. दीदी तुला उद्या काय खायचं आहे? तुला क्वेश्चन. उद्या मी वर्षा दीदीकडे जाणार आहे जेवायला. उद्या दीदी वर्षा दीदीकडे नाश्ता. मम्मी बोलली नाश्ता, तू काय बोलते जेवण? नाश्ता आहे का जेवण आहे ते नाही माहिती, पण आहे. कॅमेरा चालू झाल्यावर आमचा एमएस भेटेल. दीदी तुला किती पिझ्झा खायचे? एकच. 2 पिझ्झा. तिचं तोंड एवढूस खाते एवढं. हे बघा ओ ये मॉइस. गाईज पिझ्झा रेडी झालाय. सो यस डन. तर दीदीला सर्व करून देतो खायला. दीदीच्या तोंडासमोर केळवण लिहिलंय सॉसनी, तर त्या केळवणाला तू खाऊन टाक. दीदी इट दीदी इट. बसून काय बसून बिसून काय नाही, 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे, कशाला अर्धा तास घालवायचा. ओ माय गॉड. एक घास बरोबर. ह्याच्यावर डोळा होता माझा, माझा डोळा ह्याच्यावर होता, ह्या मोठ्या पीसवर. पण तुम्ही मला दिला ना प्लॅन फेल. याचा ब्लॉग एवढाच होता. सो तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगवर आणि उद्या डेली ब्लॉग्स होणार आहेत, तर तुम्ही स्टे ट्यून राहा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.